fill the blanks question first पहा सर्क्युलर कॉइल आहे त्याचे किती टर्न्स आहेत 100 टर्न्स आहे. अ सर्क्युलर कॉइल ऑफ 100 टर्न्स विथ क्रॉस सेक्शनल एरिया A ऑफ 1 मीटर स्क्वेअर इज केप्ट विथ इट्स प्लेन परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एक सर्क्युलर कॉइल आहे त्या सर्क्युलर कॉइलला कसं ठेवलंय तुम्ही सर्क्युलर कॉइल आहे याला कसं ठेवलंय परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे मॅग्नेटिक फील्डला तर कसं पाहिजे परपेंडिक्युलर पाहिजे. ठीक आहे मग आता ही परपेंडिक्युलर आहे का ही परपेंडिक्युलर आहे सांगा रे. सर्क्युलर कॉइलला परपेंडिक्युलर ठेवायचं आहे मॅग्नेटिक फील्डला. ठीक आहे ही काय परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे म्हणजे असं ठेवलंय मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही आहे. ठीक आहे आणि सांगताना काय सांगितलं तुमचा जो एरिया वेक्टर आहे किंवा एरिया जो आहे तो आहे किती 1 मीटर स्क्वेअर. ठीक आहे नंबर ऑफ टर्न्स किती आहेत नंबर ऑफ टर्न्स किती आहेत 100 आहे. ठीक आहे काय सांगितलंय एरिया किती आहे 1 मीटर स्क्वेअर नंबर ऑफ टर्न्स किती आहेत 100 नंबर ऑफ टर्न्स आहेत. पुढे काय सांगितलंय की मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती किती आहे 1 टेस्ला. टी म्हणजे काय टेस्ला. मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती किती आहे 1 टेस्ला 1 टी. ठीक आहे टेस्ला किती आहे ती 1 टेस्ला. तर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे काय फाइंड करायचं आहे काय फाइंड करायचं आहे फ्लक्स फाइंड करायचा आहे. काय फाइंड करायचं आहे फ्लक्स. ठीक आहे तर फ्लक्स जो आहे तो आपण आत्ताच लिहिला काय तो बी डॉट डी एस. ठीक आहे बी डॉट डी एस. ठीक आहे तर यात लक्षात ठेवा जर एन नंबर ऑफ टर्न्स असतील त्या नंबर ऑफ टर्न्सच्या वेळी आपण याला काय काय करणार आहे एन ने मल्टिप्लाय करणार आहे. ठीक आहे तर एका कॉइलचा किती येतो बी डॉट डी एस. ठीक आहे एन नंबर ऑफ कॉइल्सचा काय येईल एन बी डॉट डी एस. ठीक आहे म्हणजे काय असेल एन बी डी एस कॉस थीटा. थीटा काय घेणार बरं थीटा काय घेणार थीटा कोणाचा अँगल असतो डी एस आणि 90 असेल तर फ्लक्स काय येईल 0 नाही. ठीक आहे फ्लक्स जो असतो तो कोणामधला अँगल असतो मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया वेक्टर. आता याचा जर एरिया वेक्टर काढायचा आहे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय तुमची ही आहे. याचा जर एरिया वेक्टर काढायचा आहे तर कॉइलला काय करायला लागणार परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागणार. बरोबर कॉइलचा परपेंडिक्युलर आणि तोच परपेंडिक्युलर कोणाला आहे मॅग्नेटिक फील्डला. याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड आणि तुमचा एरिया हा काय एकमेकांना पॅरलल आहे ना. ठीक आहे आता ही कॉइल आहे सपोज. ठीक आहे ही कॉइल आहे. ठीक आहे या कॉइलला परपेंडिक्युलर काय तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे आणि यालाच परपेंडिक्युलर काय तुमचा एरिया आहे ना. एरिया वेक्टर काय असतो ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस. सरफेसला कसा असतो तो परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे म्हणजे हा सरफेस आहे या सरफेसला परपेंडिक्युलर काय असणार तुमचा एरिया वेक्टर असणार आणि आपल्याला गिवन काय मॅग्नेटिक फील्ड इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू द कॉइल. बरोबर याचा अर्थ एरिया वेक्टर आणि यांच्यातला अँगल काय 0 ते पॅरलल झाले ना. ठीक आहे म्हणजे दोघांमधला अँगल काय 0. मग कॉस थीटा काय आला कॉस 0 इज 1 म्हणजे काय राहील एन बी डी एस. एन काय 100 बी काय 1 आणि हे काय डी एस काय 1 मीटर स्क्वेअर म्हणजेच 1 आहे. म्हणजे आन्सर काय आलं तुमचं 100. फायची व्हॅल्यू काय आली 100. युनिट काय लिहिणार त्याला डब्ल्यू बी. डब्ल्यू बी म्हणजे असतो वेबर. काय असतं ते वेबर. ठीक आहे टी म्हणजे काय टेस्ला. ठीक आहे आणि डब्ल्यू बी म्हणजे काय वेबर. काय तर वेबर. तर तुम्हाला याचं आता याच्यातच आलंय तर सांगून देतोय मॅग्नेटिक फील्ड आहे ती मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला कशात दिलीत टेस्लामध्ये दिली. मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला दुसऱ्या क्वांटिटीजमध्ये पण दिली जाते. जर सपोज ह्या फॉर्म्युलानुसार मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायची आहे मॅग्नेटिक फील्ड काय येईल तुमची फाय अपॉन डी एस. फायचा फॉर्म्युला काय फायचं युनिट काय वेबर एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर म्हणजेच वेबर पर मीटर स्क्वेअर हाच काय असतो टेस्ला असतो. ठीक आहे वेबर पर मीटर स्क्वेअर हाच काय असतो टेस्ला असतो. ठीक आहे काय असतो तो टेस्ला असतो. समजलंय घ्या.